शेअर बाजार विथ प्रसादमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या नवीन लर्निंग व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे निफ्टी एनालिसिस. निफ्टीमध्ये आपण कशाप्रकारे प्लॅन करू शकतो. सोबतच इंटरेस्टिंग प्राइस ॲक्शन पण बनत चाललंय. आपण लास्टचा जो व्हिडिओ क्रिएट केला होता, ओके 2-3 दिवसापाठीमागं, त्यामध्ये आपण क्लिअर कट मेन्शन केलं होतं, की मार्केटमध्ये यू टर्न येणार आहे का? ओके. एक्झॅक्टली जर का बघायला गेलो, जिथे आपण लेव्हल मार्किंग केले होते, ऑलमोस्ट त्या लेव्हलपासून मार्केटमध्ये आजच्या दिवशी एक चांगली पॉझिटिव्हिटी आपल्याला बघायला भेटली आहे. त्याच्यामागे कोणते ग्लोबल सेंटिमेंट असेल, कोणते रिझन्स असेल, बाकीच्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. तर आजच्या दिवशी जे आपल्याला यू टर्न मिळाला, आजच्या दिवशीचं जे रिव्हर्सल आलं, त्या प्रकारे मार्केटमध्ये कंटिन्युएशन भेटेल का मार्केटमध्ये परत थोडंसं साइडवे या किंवा मार्केटमध्ये परत मार्केटमध्ये टॉपपासून रिव्हर्सल बघायला भेटेल. सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. तर व्हिडिओ ओन्ली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी आहे. कोणत्याही प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन अजिबात नाही आहे. तर चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा व्हिजिट करत असाल, तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि नोटिफिकेशन आयकॉनला पण प्रेस करू शकता. जेणेकरून येणारे जे पण अपकमिंग व्हिडिओज असतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकतील. चला आपण स्टार्ट करूया. आणि जर का आपण थोडंसं इन्फॉर्मेशन बघायला गेलो याच्यामध्ये, जसं की आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होतं, की मार्केटमध्ये कंटिन्यू 5 ते 6 आठवडे मार्केट कंटिन्यूअस रेडमध्ये गेलं. ओके. जसं की इथं आपण बघू शकतो, की इथं एकदा, दोनदा, तीनदा, 4, 5 आणि 6 कंटिन्यू रेडमध्ये गेलाय. व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी आहे, की मार्केटमध्ये हा जो अपकमिंग वीक जो असेल, तो व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी आहे. ॲज पर एनालिटिकल डेटा हा ग्रीनमध्ये बनू शकतो. ओके. तर ह्याचा एक अंदाज सगळ्यात जास्त आहे. सेकंड थिंग जर का आपण बघायला गेलो त्याच्यामध्ये, थोडंसं आपण डेली टाईम फ्रेमवरती आलो याच्यामध्ये, तर आजच्या दिवशी मार्केटमध्ये एक चांगल्या प्रकारे रिव्हर्सल बघायला भेटला. हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला होता ह्याच्यामध्ये जर का तुम्ही नोट चेक केला, तर एक्झॅक्टली आपण जे लेव्हल मार्किंग केले होते ऑलमोस्ट त्या लेव्हलपासून मार्केटमध्ये थोडंसं आपल्याला बाउन्स बॅक बघायला मिळालेला आहे. ओके. तर आजचा दिवस जो आहे, जो की आपला शॉर्ट टर्म निगेटिव्हमध्ये कंप्लीटली मार्केट चाललंय, हे जर का आपण बघायला गेलो, हा जो ट्रेंड आहे, हा शॉर्ट टर्म निगेटिव्हचा ट्रेंड आहे आणि ह्या निगेटिव्हच्या ट्रेंडमध्ये मार्केटमध्ये आजच्या दिवशी आपल्याला एक रिव्हर्सल बघायला भेटलाय. एक्झॅक्टली 100% ह्याच्यामध्ये बुलिश सिंगल फिंगर तर बनलेला नाहीये. पण ठीक-ठाक बनलाय पॅटर्न. ओके. तर आजच्या डेला जे रिव्हर्सल आपल्याला बघायला भेटलं, जे की आपण स्ट्राँग बायिंग एरिया जो होता, ऑलमोस्ट तिथून आपल्याला रिव्हर्सल बघायला भेटला. तर 2 प्रकारे मार्केट बिहेवियर दाखवू शकतं. जर का आपण इथं नोटीस केलं, तर इथून पण आपल्याला एक रिव्हर्सल बघायला मिळाला होता. पण त्यानंतरनं परत मार्केटमध्ये पॅनिक सेलिंग परत सेम आली. परत आजच्या दिवशी परत आपल्याला इथं स्ट्रेंथ बघायला भेटते. याचा अर्थ काय आहे? तर याचा अर्थ सिंपल आहे, की मार्केट जे आहे, ते मार्केट थोडंसं हा जो एरिया आहे, जिथं मार्केट ऑलरेडी खूप वेळा सपोर्टचं काम केला होता. ओके. तर हा जो एरिया असतील, इथं मार्केटनं मल्टिपल टाईम सपोर्टचं प्लॅन केलं होतं. ऑलमोस्ट त्याच्या आसपास मार्केट आलेलं आहे आणि इथं मार्केट एक बेस बनवायचा प्रयत्न करत आहे. ओके. तर जोपर्यंत का आपला जो अ, 8 तारखेचा जो लो आहे, एक्झॅक्टली जर का आपण बघायला गेलो, तर हा 8 तारखेचा जो लो आहे, ह्याच्या खाली आपल्याला डेली कॅन्डलचं जोपर्यंत क्लोजिंग नाही भेटत आहे, तोपर्यंत आपण असं कन्सिडर करू शकतो याच्यामध्ये, की थोडंसं मार्केट याच्यामध्ये एक बेस बनवायचं फॉर्मेशन दाखवू शकतं. सेकंड थिंग ही आहे, की कंटिन्यू 5 आठवडे, 6 आठवडे रेडमध्ये बनल्यात. एखाद्या वेळेस इथं एक डोजी सिनारिओ बनू शकतो, जो की हिरवा बनू शकतो. ह्याची प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त आहे किंवा एक ग्रीन कॅन्डलची प्रोबॅबिलिटी अपकमिंग डेजमध्ये सगळ्यात स्ट्राँग यायला लागली. ओके. तर सुरुवात तर चांगली झाली. ओके. सुरुवात तर चांगली झाली. बट फ्रायडेच्या दिवसापर्यंत कशाप्रकारे क्लोजिंग येते ते बघणं खूप इंटरेस्टिंग राहू शकते. सेकंड झाली ही थिंग आणि थर्ड थिंग ही आहे, ॲज पर ग्लोबल सेंटिमेंट जर का बघायला गेलो, तर 15 ऑगस्टला ओके, पुनीत दादा आणि तात्या ह्या दोघांची काय आहे मीटिंग आहे. ओके. तर ही एक चांगली न्यूज होती. या चांगल्या न्यूजमुळे मार्केटमध्ये आपल्याला एक चांगली गॅप थोडंसं ठीक-ठाक आणि आजच्या दिवशी एक चांगली कॅन्डल पण बघायला भेटते. बट मला असं वाटतंय मोस्ट प्रोबॅबिलिटी आपल्याला असं आपण म्हणू शकतो, की याच्यामध्ये कंटिन्यू 6 आठवडे रेडमध्ये गेलेत. एक्स्पेक्टेड आहे, की ह्या टाईमला थोडंसं ग्रीनमध्ये बनायची प्रोबॅबिलिटी जास्त आहे. सोबत त्याच्याजवळ जर का पॉझिटिव्ह न्यूज पण येत असेल, ओके. आणि ती जी मीटिंग आहे ऑलमोस्ट 15 ऑगस्टला, याचा अर्थ आय थिंक फ्रायडेच्या आसपास येतो 15 ऑगस्ट. तर 15 ऑगस्टला सुट्टी असणार आहे. त्याच्यामुळं हा जो वीक आहे, हा 4 दिवसाचा वीक असू शकतो. मंडे तर झाला, ट्यूसडे, वेडनेसडे आणि थर्सडे. ओके. फ्रायडेला मार्केट क्लोज असणार आहे. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये 4 शॉर्ट टर्मचा वीक आहे आणि शॉर्ट टर्मच्या वीकमध्ये ऑलरेडी 1 सेशन झालं. आता 3 सेशन राहिलेत. बघूया कशाप्रकारे मार्केटमध्ये येणारा वीक बनू शकतो. एक्स्पेक्टेड मला असं वाटतं, की ग्रीन बनायला पाहिजे. ओके. तर थोडंसं जर का आपण 15 मिनिट टाईम फ्रेमवरती यायचा प्रयत्न केला, ह्याच्यामध्ये सिंपल आहे, की जोपर्यंत हे जे लोजच्या खाली जात नाही मार्केट, तोपर्यंत ह्याच्यामध्ये मार्केट थोडंसं पॉझिटिव्ह टू साइडवे राहायची प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त वाटते. ओके.
आता जर का आपण थोडंसं 15 मिनिटाच्या सेशनवरती आलो, 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती जर का आलो, तर इथं आपल्याला काय दिसतंय, तर इथं आपल्याला दिसतंय की मार्केटमध्ये इथून सॉरी पॅनिक सेल आउट आला होता. त्यानंतर परत एक पुलबॅक घ्यायचा प्रयत्न केला मार्केट. परत डाउन साइडला आला. ऑलमोस्ट जिथून रिव्हर्स गेला होता, तिथं मार्केट थोडंसं आला. परत मार्केट थोडंसं अप साइडला गेला. परत मार्केटनं परत त्या ठिकाणी यायचा प्रयत्न केला आणि तिथे आपल्याला ब्रेकडाउन बघायला भेटला आणि त्यानंतर मार्केटमध्ये पॅनिक सेलिंग आलंय. त्यानंतरनं ह्याला पूर्णच्या पूर्ण बायर्सने कंट्रोल केले. अगेन इथून स्ट्रेंथ बघायला भेटली. परत मार्केट गॅप डाउन ओपन झाला. हां, तर इथं पण आपण डिस्कस केलं होतं, की जर का ह्या दोघांच्या मध्ये जर का मार्केट राहिला तर एक्सपेक्टेड आहे साइडवेज जाऊ शकतोय. ओके. तर मॉर्निंग सेशन थोडासा डाऊनला आला, बट ओव्हरऑल मार्केट थोडंसं साइडवेमध्ये क्लोज झाला. ओके. त्यानंतर आजचा सेशनमध्ये कंप्लीट ह्याच्यामध्ये एक रॅली बघायला भेटली. डेफिनेटली याच्यामध्ये काय होऊ शकतंय, की जोपर्यंत का हे जे प्रिव्हियस डेचा जो हाय आहे, ओके. आणि आजचा डेचा जो लो आहे, याच्यामध्ये जोपर्यंत मार्केट राहील, ओके. एक्सपेक्टेड आहे की सपोज फ्लॅट ओपन झाला, इथं कन्सॉलिडेशन केला, तर एखाद्या वेळेस आपल्याला स्पाइक बघायला भेटू शकते किंवा सपोज जर का गॅप डाउन झाला आणि मार्केट जर का गॅप डाऊनला आला, तर थोडंसं इथून डाउन साइडला आला आणि इथून जर का रिव्हर्सल नाही गेला, इथून जर का ह्याच्या हायपर्यंत मार्केट रिव्हर्सल नाही दाखवला, तर ही जी स्ट्रेंथ आहे, ही बघायला आपल्याला भेटणार नाही. थोडंसं याच्यामध्ये परत अशी काहीतरी मोमेंटम बघायला भेटू शकते. तर आपण कुठं प्लॅन करू शकतो? मी डेफिनेटली कुठं प्लॅन करायला इंटरेस्टेड राहू शकतो. तर त्यासाठी थोडेसे लेव्हल्स आपण मार्किंग केलेत, ज्यामध्ये इमॅजिन सपोज जर का मार्केट फ्लॅट ओपन झाला आणि ही जी आजचा सेशनचा जो हाय आहे, त्याच्यावरती जायचा प्रयत्न केला, तर एखाद्या वेळेस ह्याच्यामध्ये मोमेंटम बघायला भेटू शकते. पण इथून मार्केट पॅनिक सेलिंग आली होती, त्याच्यामुळं ह्याच्या आसपास मार्केटमध्ये परत आपल्याला पॉज बघायला भेटलाय. तर जर का मार्केट हा जो रेड एरिया आहे, इथून जर का ह्या लेव्हलपर्यंत मार्केट आला, म्हणजेच 24,718 पासून 24,700 सॉरी 24,800च्या आसपास जर का मार्केट आला, इथं कुठल्या प्रकारे निगेटिव्ह प्राईस एक्शन बघायला भेटला, देन डेफिनेटली आपण मी डाउन साइडचा ट्रेड प्लॅन करायला इंटरेस्टेड राहू शकतो. बिकॉज जर का मार्केटचं इमॅजिन जर का मार्केट सपोज फ्लॅट किंवा गॅप अप जर का झाला, सपोज फ्लॅट झाला डाउन साइडला, इथून डाउन साइड आला, परत एक मूव्हमेंट आली, सपोज असं काहीतरी मोमेंटम दाखवली, तर एक्स्पेक्टेड आहे की इथून थोडंसं आपल्याला पुल बॅक बघायला भेटू शकतोय. त्याच्या मागचं सिंपल रिझन आहे. बरं डेफिनेटली मार्केट स्ट्राँग राहिलं, अप साइडला जायला लागलं. बट डेफिनेटली जे पण शॉर्ट केले असतील, ओके, जे पण शॉर्ट केले असतील, त्यांच्यासाठी ज्यावेळी पण मार्केट टॉपला येणार आहे, तेव्हा थोडंसं त्यांच्यासाठी एक सेलिंगचा सिनारिओ क्रिएट करतोय. त्यानंतरनं हा सिनारिओ झाला. अगेन इमॅजिन सपोज जर का मार्केट ह्या एरियात जर का यायचा प्रयत्न केला, ज्यावेळी पण येईल, उद्या येईल, परवा येईल, आय डोंट नो. बट ज्यावेळी पण ह्या एरियात मार्केट जर का आला, तर डेफिनेटली माझ्यासाठी बिंदास एक डाउन साइडची मोमेंटम असू शकते. बिकॉज इथून जर का आपण बघायला गेलो, तर त्याच्या आधी इथून मार्केट डाउन साइडला आला होता. अगेन मार्केट फर्स्ट अटेम्प्टला इथून डाउन साइडला आला. आता जर का मार्केट परत ह्या ठिकाणी गेला, तर थोडंसं पुल बॅक डाउन साइडला मी एक्स्पेक्ट करत आहे. ओके. पण ते अजून लांब आहे. त्याच्या आधी थोडंसं मार्केट इथं थोडंसं टाईमपास करायचा प्रयत्न करू शकतोय. तर जर का ह्या एरियात जर का मार्केट राहिला, निगेटिव्ह प्राईस एक्शन दिसला, तर आपण निगेटिव्हचा प्लॅन करू शकतो किंवा ह्याच्यामध्ये साइडवे टू निगेटिव्ह एक्स्पेक्टेड जास्त वाटतंय. इमॅजिन सपोज जर का मार्केट गॅप डाउन झाला आणि हा जो एरिया जिथून मार्केटमध्ये एक चांगली रॅली आली होती, अगेन ह्याच्या आसपास जर का मार्केट आला, तर पॉझिटिव्ह प्राईस एक्शन बघायला भेटला, तर डेफिनेटली आपण रिव्हर्सलचा प्लॅन करू शकतो. जर का ह्यावाल्या गोष्टी जर का तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट जर का शिकायच्या असतील, तर आपलं जे व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओच्या हे जे नंबर आहे, याच्यामध्ये जर का तुम्ही बघायला गेलात, तर इथे आपला नंबर आहे. तर ह्या नंबरवर तुम्ही WhatsApp करू शकता डेफिनेटली. फ्रीमध्ये कोणत्या गोष्टी असतील, कशाप्रकारे फ्री सेशन असेल, सगळ्या गोष्टीचे डिटेल्स तुम्हाला बघायला भेटतील. ओके. जर का इन्फॉर्मेशन आवडली असेल, काहीतरी नवीन गोष्ट शिकायला भेटली असेल, तर डेफिनेटली लाईक करू शकता. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.